आणि अधिकृत तिथं आलो 11वीची बॅगला बेकायदा प्रवेश प्रक्रिया होता. नंबर 1. नंबर 2 इथं लॅब आहे, इथं प्रॅक्टिकल होता, इथं बाकीच्या गोष्टी होतात. ही क्लासरूम आहे, इथं विद्यार्थ्यांचे पैसे पण घेतले जातात. आपण 17-18 कॉलेजचे विद्यार्थी 10 क्लासेसचे विद्यार्थी इथं बेकायदेशीर शिकवतात. याच्यावरती साहेब गुन्हा दाखल झाला पाहिजे. या बाबतीतलं 11 मेला पत्र दिलेले आम्ही जुनाला तुम्हाला दिलेले, पोलीस आयुक्त कार्यालय दिलेले, हे बघा पोलीस आयुक्त कार्यालय बोर्डाला दिलेले. महाराष्ट्र नवनिर्माण विद्यार्थी सेना सन्माननीय अमित साहेब ठाकरे यांच्या मार्गदर्शनात कायम पुणे शहराच्या विद्येच्या बाहेर घरात जे शैक्षणिक भ्रष्टाचार आहे, जो विद्यार्थ्यांना लुटणाऱ्या ज्या गोष्टी होतात त्यांचा पर्दाफाश करत आली. आज पुन्हा एकदा मानवी सेनी अशाच प्रकारे पर्दाफाश केलाय. एज्युकेशन करिअर फाउंडेशन ECF या नावाने चालू असलेले एक बेकायदेशीर स्टडी सेंटर हे स्वारगेट या ठिकाणी चालू होतं. गेले अनेक वर्षांपासून पुणे शहरात हे स्टडी सेंटर चालू आहे. अशा पद्धतीची 15 ते 20 स्टडी सेंटर पुणे शहरात चालू आहे. हे स्टडी सेंटर म्हणजे नेमकं काय तर खासगी क्लासेस, मग ते फिजिक्स वाला असेल, बाकलीवाल ट्युटोरियल असेल, आकाश इन्स्टिट्यूट, ॲलियन इन्स्टिट्यूट, मोशन, RCC मोठेगावकर, अशा सगळ्या ज्या खासगी क्लासेसच्या जवळपास 1 किलोमीटरच्या अंतरावरती असं स्टडी सेंटर उभारलं जातं. 2-5 हजार फूट जागा घेतली. तिथे छोटे क्लासरूम 2 तयार करतात. प्रॅक्टिकलची व्यवस्था केली जाते. त्या ठिकाणी 17-18 इंटिग्रेटेड कॉलेजेसचे, 20 इंटिग्रेटेडच्या कॉलेजेसचे, आज या ठिकाणी 20 इंटिग्रेटेड कॉलेजेसचे विद्यार्थी 2 वर्ष कॉलेजला जात नाहीत. या स्टडी सेंटरमध्ये येतात. इथे आठवड्यातून एकदा त्यांचे प्रॅक्टिकल करतात. इथेच त्यांचं सगळं जे काय असेल ते शिक्षण होतं. इंटरनल असेसमेंट पण इथेच होती. त्यांचे फायनल 11वीचे पेपर पण इथेच केले जातात. फक्त हॉल तिकीट आणायला दुसऱ्या वर्षी 12वीची मुलं तिथे कॉलेजला जातात. तोपर्यंत कॉलेजची नाव माहित नसते. आज 11वीचे ऍडमिशन चालू आहेत. आज आम्ही तुम्हाला मगाशी दाखवलं, इथे मुलांचे डॉक्युमेंट घेतले जातात. हा या पद्धतीनं कुठलं कॉलेज आहे, गिरमे कॉलेज हे वानवडीचं, त्याचे फॉर्म इथे कसे वाटतात. या कॉलेजचा या मालकाशी संबंध काय, आणि जर कॉलेजच्या बाहेर फॉर्म वाटायला परवानगी आहे का. या ठिकाणी प्रत्येक स्टडी सेंटरला 2 ते 2.5 हजार विद्यार्थी असतात. हे ना कॉलेज आहे ना हा क्लास आहे. मग हे आहे काय, हे कुठली असतं पण आहे. उद्या तुम्ही आम्ही आमच्या घरामध्ये अशा पद्धतीने चालू करू शकतो का, अशा पद्धतीने क्लासेस चालू करू शकतो का. हे चालू करण्याचं कारण म्हणजे हे एजंटांनी चालू केलेलं आहे, ज्यांना विद्यार्थ्यांच्या फीचे पैसे, विद्यार्थ्यांकडनं जर 30,000 फी घेतली तर 10,000 क्लासचे एजंट घेतात, 10,000 हे एजंट घेतात जे चालवतात ते, आणि उरलेले पैसे कॉलेजला मिळतात. अशा पद्धतीनं विद्यार्थ्यांना फसवलं जातं. पण उद्या जर विद्यार्थ्यांची अटेंडन्स जर याची खातरजमा केली तर हा सगळ्या विद्यार्थ्यांना परीक्षेला बसता येणार नाही. विद्यार्थ्यांच्या भविष्याशी खेळून आर्थिक भ्रष्टाचार. आज या ठिकाणी 2,000 ते 2,500 विद्यार्थी शिकतात. आज आम्ही याची तक्रार दिनांक 11 मेला शिक्षण उपसंचालकांकडे केली. आज शिक्षण उपसंचालक कार्यालयातील 2-3 शिक्षण अधिकारी आज त्या ठिकाणी तपास करतायत. त्यांना आज आम्ही पाठवल्यानंतर आज आम्ही या ठिकाणी आलोय. आम्ही कायम दक्षतेची भूमिका घेऊन प्रत्येक गोष्टीवरती प्रकाश करून व्यवस्थित केला. आमचे 100% शिक्षण विभागातल्या अधिकाऱ्यांना दर महिन्याचं प्रत्येक स्टुडंट वाईज पाकिट आहे. हे सेक्सस इतकं घाणेरडं कट प्रॅक्टिस चालू आहे या शिक्षण क्षेत्रामध्ये. स्टुडंट पाठवायच्या बदल्यात क्लासवाल्याला पैसे, स्टुडंट पाठवल्यानंतर कॉलेजला पैसे, कॉलेज कडून बदल्या एजंटला पैसे, आणि हे सगळी सिस्टीम कानाडोळा करावं यांच्याकडे, कारण या सिस्टीमकडे कानाडोळा करावा म्हणून या शिक्षण विभागातल्या अधिकाऱ्यांना पैसे. आम्ही 52 कॉलेजची यादी ही 1 महिन्यापूर्वीच या इंटिग्रेटेड कॉलेज आणि हे 10 स्टडी सेंटर, याचा मालक आहे हर्षद गेल्डा आणि त्यांच्या पत्नी. एज्युकेशन करिअर फाउंडेशन तुम्ही गुगल केल्यानंतर तुम्हाला कळेल. ते त्याच्यावरती त्यांचं दिसतं मिनिस्टर ऑफ कॉर्पोरेट अफेअर्स मध्ये त्यांची या ठिकाणी नोंद आहे. आज त्यांच्या मागणं आज सारथी लर्निंग सेंटर हे 3 ब्रांच, एज्युकनेक्ट करिअर रोडला, एज्युकेशन करिअर फाउंडेशन आणि महात्मा फुले कॉलेज, आणि त्याचबरोबर नमोरिम्स कॉलेज याच मार्गाने संबंधित. आम्ही याच्याबद्दल पोलिसांमध्ये तक्रार दिलेली आहे. पोलिसांनी याची तपासणी करावी, प्रत्येक ऍडमिशनची तपासणी करावी. कुठेही कॉलेजचे फॉर्म कसे भरून घेतले जातात. कॉलेजचे बंद झालं नाही तर आज त्यांचा बोर्ड फाडला, त्यांना फाडून टाकू. आज बोर्ड फाडलेला आहे. हे मनविसेशी बोलताय, विद्यार्थ्यांवरती अन्याय होऊन देणार नाही. शैक्षणिक भ्रष्टाचार मनविसे असताना आम्ही होऊन देणार नाही. विद्यार्थ्यांच्या बाजूने आम्ही कायम स्वरूपे आज बोर्ड फाडल्या, उद्या तुम्हाला फोडून टाकू. तुम्हाला आता स्पष्ट जगत सांगतोय, गुन्हा दाखल करायची, या सगळ्यांवरती गुन्हा दाखल करा, या संस्था चालकांवर गुन्हा दाखल करा. आणि तुमच्या माध्यमातून विद्यार्थ्यांना आम्ही हात जोडून विनंती करतोय, प्रॉपर कॉलेजला, ज्या कॉलेजला तुम्ही ऍडमिशन लिगली घेताय त्यापर्यंत तिथेच ऍडमिशन घ्या. कुठल्याही क्लासवाल्यांच्या बळी पडू नका. क्लासचा धंदा चालवण्यासाठी अशा पद्धतीने स्टडी सेंटर करून भविष्यात विद्यार्थ्यांचं नुकसान होणार आहे. 100% आम्ही याची हेल्पलाईन, आम्ही या संदर्भात हेल्पलाईन देतोय. विद्यार्थ्यांनी पालकांनी आमच्याही संपर्क साधा. आम्ही त्यांना सांगू कुठलं कॉलेज लिगल आहे, कुठलं कॉलेज इलिगल आहे. आणि अशा स्टडी सेंटर तुम्ही आज जाऊन पाहणी करा. आम्ही तुम्हाला विनंती आहे, तुम्हाला आज जाऊन कळेल. प्रत्येक कॉलेजचे फॉर्म तुम्हाला आज जाऊन दिसतील. तुम्ही आज जाऊन करत पाहणी करा सगळं.